नमस्कार, मी उमा चिट्याला TSTV न्यूज करिता आजची विशेष खबर। अमेझिंग लेडीज ग्रुप तर्फे महिला सन्मान सोहळा व पारंपरिक कला स्पर्धांचा भव्य उत्सव। सोलापूर येथील अमेझिंग लेडीज ग्रुप तर्फे महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महिला सन्मान सोहळा व विविध पारंपरिक कला स्पर्धांचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे जतन आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेनुसार तुळशी महाराणीला जल अर्पण, पंढरपूरच्या पांडुरंगांचे पूजन तसेच गीता पूजन करून करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला मंगलमय प्रारंभ झाला। या उपक्रमातून भारतीय संस्कृती जपण्याचा आणि परंपरा पुढे नेण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ अबोली शहा, ज्या ओरिफ्लेम कॉस्मेटिक्स कडनं आहेत, सौ वंदना गुंडला, आरा ब्युटी आणि श्री श्रीधर सुरा उद्योजक हे उपस्थित होते। या कार्यक्रमात गायन स्पर्धा, पारंपरिक वेशभूषेतील फॅशन शो आणि पुरणपोळी रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। गायन स्पर्धेत 31 स्पर्धकांनी सहभाग घेतला। फॅशन शो मध्ये 35 महिलांनी आत्मविश्वासाने सहभाग नोंदवला, तर पुरणपोळी स्पर्धेत तब्बल 50 महिलांनी सहभाग घेत पारंपरिक खाद्यकलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले। स्पर्धांचे परीक्षण सौ मोनाली क्षीरसागर यांनी गायन, सौ मोनाली पांगे यांनी फॅशन शो आणि सौ दीपाली कोष्टी यांनी पुरणपोळी स्पर्धा यांचे परीक्षण केले। अमेझिंग लेडीज ग्रुप मधील प्रमुख सदस्य सौ माधवी अंदे, सौ विद्या सिंगम, सौ संगीता गोरखनाथ बोडा आणि सौ विद्या यल्ला यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले। या कार्यक्रमासाठी ओरिफ्लेम कॉस्मेटिक्स, आरा ब्युटी आणि अमेझिंग लेडीज ग्रुप यांचे प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। तसेच सर्व स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। सहभागी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि आपल्या कलागुणांना आत्मविश्वासाने वाव दिला। यावेळी समाजसेविका व पत्रकार मंगल पांढरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अमेझिंग लेडीज ग्रुपचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून ज्या महिला कधीही मंचावर आल्या नव्हत्या त्यांनीही आत्मविश्वासाने सहभाग घेतला। हा उपक्रम महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता दणके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ माधवी अंधे यांनी केले।